जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून असं वाटत असेल की बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान, गौतम बुद्धाचे तत्त्वज्ञान हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल मनापासून, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असं केल्याने यूट्यूब हे तत्त्वज्ञान हे जे मी वाचत आहो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते तसं केल्याने. ठीक आहे, चला आपण पुढे वाचूया. आपला सुरू होता भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मातील तिसरा खंड, त्याच्यातील भाग पहिला, त्याच्यातील दुसरा प्रकरण. त्याच्यातलं मागच्या व्हिडिओमध्ये काही आपण वाचलेलं आहे. या व्हिडिओमध्ये थोडं पुढचं पाहूया. काय लिहिलं आहे पुढे. याहून अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता. हे लक्षात घ्या. बाबासाहेब काय म्हणतात, भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यांच्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे. किती महत्त्वाचं सांगत आहेत. भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असं म्हणण्याचे कारण हे आहे की पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे आणि ज्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया यांना पूर्णतः समजून त्यांच्यावर विचार केल्याचा तो परिणाम आहे. त्याचप्रमाणे माणसाचा इतिहास व परंपरा यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्ट किंवा अनिष्ट वर्णन यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्धधम्म होय. पहा, लक्ष द्या. सर्वच प्रेषितांनी मोक्षाचे आश्वासन दिले, मुक्तिदाता असल्याचे सांगितले आहे. मोक्षाचे आश्वासन न देणारा धर्मसंस्थापक केवळ भगवान बुद्ध हेच एकमेव होऊन गेलेले आहेत असे बाबासाहेब म्हणतात. पहा, त्यांनी मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये विभाजन रेषा काढली आहे. एक मोक्षाचे आश्वासन देणार आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखवणार आहे. भगवान बुद्ध हे केवळ मार्गदाता होते. मोक्ष हा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा असतो असे त्यांचे सांगणे होते. बघा, अतिशय उत्तम प्रकारे बाबासाहेबांनी इथं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांना पोहोचायला पाहिजे असं तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कारण असे केल्याने यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचवते. ठीक आहे. जय भीम.